कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जत मतदारसंघात कर्जत नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये काय चाललं आहे, विकास झाला का, मतदार नेमकी काय बोलतात, राजकीय नेते काय बोलतात, जे उमेदवार आहेत निवडणुकीसाठी रिंगणात त्यांची भूमिका काय, कर्जतचं विजन काय, याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. विशेषतः प्रेक्षकांचे खूप खूप आभार मानायला हवेत, कारण विकासनामाच्या अनेक मुलाखतीच्या चांगल्या लोकांचा प्रतिसाद येतोय. निपक्ष आम्ही निर्भीड करतोय. अशाच प्रकारे आम्ही प्रकाश डेरुणकर जे प्रभाग क्रमांक 9चे उमेदवार आहेत. सर, स्वागत आहे विकासनामामध्ये. नमस्कार. बरेच महाराष्ट्र. बऱ्याच दिवसानंतर आपण भेटलो. बरोबर, आपण परत भेटलो. कारण कसं आहे विकासजी, आम्ही कधी पण सोशल मीडियावरती कुठलंही काम आमचं टाकलं नाही किंवा कुठलंही सोशल मीडियावर आमचं काम गेलं नाही. आम्ही कामं भरपूर केली, विकास भरपूर केला, पण आमचं काम कोणत्याही सोशल मीडियावरती गेलं नाही. त्यामुळे आपली नेव आता पहिल्यांदा भेट झाली. भेट ठाकरे गटात ठाकरे असते, पण ह्या बाबतीत आपण जे कामाच्या बाबतीत कुठले कामं केलेत, काय केलेत, ह्या विजन करता ह्या आपण कधी कधी भेटलेलं नाही. सर, कशी निवडणूक चालले, काय वातावरण कसं आहे? खूप चांगला प्रतिसाद आहे जनतेचा. आम्ही कामं केलेली आहेत वार्डामध्ये आमच्या, म्हणजे अकुर्ले गाव असो, अमराई असो, इंदिरनगर भोळे असो, बामचा मळा असो, हे ठिकाणी आम्ही सगळे कामं केलेली आहेत. गेले 5 वर्षामध्ये माझ्या मिसेसला संधी मिळाली होती. प्राची डेरुणकर ह्या नगरसेविका होत्या, त्यांच्या माध्यमातून पण आम्ही कामं केली भरपूर. त्यातून पण आम्हाला थोडा फटका बसला. म्हणजे कसं आहे की आमचं कोरोना आलं, कोरोनामध्ये 2 वर्ष गेले, सरकार बदलली, सरकार 2-3 सरकार 2-3 वेळा बदलले, त्याच्यामुळे तेवढं आम्हाला काम करतं. पण आम्ही वार्डामध्ये जेवढे 25 वर्षाची कामं झाली नाहीत ती कामं आम्ही 5 वर्षात केली. म्हणजे तुमच्या समोर आव्हान परिवर्तनाचं काही नाही? परिवर्तन आव्हान काही नाही. परिवर्तन वाढचं होणार की तुमचं होणार आहे? परिवर्तन वाढचं होणार ना. आमचं कसं परिवर्तन होणार? काय तरी वाटत नाही अजून काय विकास, काय मुद्दे राहून गेले, काय आपल्याला हे करायचं असं काय? कसं आहे, काम मुक्त आमच्याकडे एकच राहिले. अकुर्ले गावात जी जिम बांधायची आहे मुलांसाठी, ते जिमचं एक काम राहिलं आमच्याकडनं. आणि एक आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समाज मंदिर आहे, ते समाज मंदिर एक आम्हाला बांधायचं आहे. ही प्रामुख्याने 2 कामं आमच्याकडे आलेत. तसेच जे पाण्याची समस्या होती, त्या पाण्याच्या समस्येवरती अकोल्यामध्ये आपण पहिली 1 लाख लिटरची टाकी होती, आता आपण 8 लाख लिटरची टाकी बांधलेली. आणि पाणी आता ज्या पूर्ण विभागाला 24 तास पाणी असं मिळेल, या परवाना पाण्याचा साठा होणार आहे. खूप चांगलं असं पाणी मिळेल. आणि हे ते गेले 1-2 महिन्यामध्येच ते काम होईल पूर्ण, आणि ते पाण्याचा समस्या मिटून जाईल. त्यातून पण आता बामचा मळा जो आहे त्या विभागात पाण्याचा प्रश्न होता, तिथे आम्ही आता 5 HP बोरिंग लावली. बोरिंगला मशीन लावून ते पाणी आता आम्ही त्या बामच्या मळ्याला दिवसाला पाणी दिलेलं आहे. पण तर लोक म्हणतात तुमच्या प्रभागामध्ये पाणी येत नाही, आताच काही लोक बोलले. आता कसं आहे, बायपासने पाणी जे येते त्यामुळे प्रेशर मिळत नाही पाण्याला, कारण बायपासने पाणी सगळं येत जातं. टाकी असल्यामुळे कसं टाकीचं पाणी मिळत होतं गावाला, ते आता बायपासने येतं, पण आणि पाणी मिळतं, पण ते कमी प्रमाणात मिळतं. बाकी काय सर, ब्रिजचा प्रश्न उपस्थित होत नाही का, जो पामचा मेळा आणि तुम्हाला जाण्यासाठी एकदम शॉर्टकट होता? त्यामध्ये पण इथे एक मोठा प्रोजेक्ट आला होता, त्यांनी सुद्धा सांगितलं की पामचा मेळा आम्ही रस्ता बनवू. बरोबर आहे. तर त्याच्यावर आमदार साहेबांनी काय केलं की नाही? केवळ त्याचा प्रस्ताव आम्ही मागच्या नगरपालिका जेव्हा नगरसेवक होत्या प्राची डेरुणकर, तेव्हा आम्ही तो प्रस्ताव मांडलेला आहे. ब्रिजचं सँक्शन पण गेलेलं आहे, पण ते फंड अवयवी की ते काम राहिलेलं आहे. ते आम्ही येत्या 5 वर्षामध्ये ते ब्रिज प्रोजेक्ट बनणार, म्हणजे बांधणारच. ओके, ब्रिज बांधणार. पण ही निवडणूक कशी आव्हानात्मक होतं? एकेकाळ तुम्ही ठाकरे गटामध्ये होते, ठाकरे गटाने शिंदेच्या शिवसेनेत आले, आता शिवसेना भाजप पॅटर्नमध्ये आहात. बरोबर. तर मग ही निवडणूक तुमच्यासाठी पक्षांतर केलेली आहे, ती महत्वाची ठरणार आहेत, निर्णायक ठरणार आहेत. कसं पाहताय या निवडणुकीकडे? कसं आहे, विरोधक हा असतोच, हार जीत ही असतेच. प्रभागात आम्ही कामं केलेले आहेत, आमचा दांडगा जनसंपर्क आहे. आम्ही प्रत्येकाच्या अडीअडचणीत मदतीत धावलेलो आहेत. कधी रात्री 11 वाजता, 12 वाजता, 1 वाजता आम्हाला कधीही कॉल आला तर आम्ही सर्व कामं जनतेची केलेली आहेत. आणि जनतेला त्या माहिती, त्यामुळे जनता आम्हाला ज्या मतरूपी मतदान करेलच. आव्हानात मी असं म्हणत नाही आता कोणाला आपण कमी काही नाही. लोकशाही आहे, कोणाला आपण हे करू नये. शेवटी ती काय निवडणूक असते, ते निवडणूकप्रमाणे आपण निवडणूक लढायची असते आणि त्याला सामोरं जायचं असतं. आता मग तुम्ही प्रचारांमध्ये फिरताय, प्रभागांमध्ये फिरताय, वातावरण कसं आहे, माहोल कसं आहे, काय? वातावरण खूप चांगलं आहे. वातावरण खूप चांगलं आहे. आता कसं आहे, चालले दोन्हीकडनं प्रचार चाललाय, प्रचार होतोय. जनतेच्या मनात जी आहे ती जनता आपल्याला दाखवेलच. 3 तारखेला त्याचा निकाल येईलच. वातावरण गढूळ झालंय की शांत आहे? नाही, वातावरण शांत आहे. गढूळ असं काय झालेलं नाही, वातावरण व्यवस्थित चाललंय. दोन्हीकडनं प्रचार चांगला चालले. ओके. मग साधारणपणे
काय पॅटर्न आहे, कसं वाटतंय? म्हणजे जर तुम्ही आता यावेळेला ठाकरे गटातून नाही शिंदे त्याचा फटका बसेल? नाही, नक्कीच फटका बसणार नाही आम्हाला, कारण आम्ही जनतेच्या ग्राउंड लेवलला उतरून जनतेची कामं केलेली आहेत. म्हणजे पक्षाची त्यामुळे पक्ष ते आमचं स्वतःचं आमचं एक वैयक्तिक मत आहे. देरुणकर स्वतंत्र संस्था नाही आहे. एक आहे त्याच्यामुळे ते. आणि आमदार महेंद्रशेठ थोरवे, संकेत भासे यांचा पण आम्हाला उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे, म्हणजे पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांचे कार्य पण चांगले आहेत, त्यांनी कामं केली आहेत. आज नगरपालिकेमध्ये आपण बघाल की ती जे कामं झालेली आहेत, विठ्ठलाची मूर्ती असो, संभाजी महाराजांचा स्मारक असो, कमानी असो, पाण्याची स्कीम असो, आज 57 कोटीची पाण्याची स्कीम एखाद्या शहरामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनात ही कामं खूप चांगली झालेली आहेत आणि होत आहेत आणि यापुढे पण होतील. मूळ मुद्दा साहेब, या निवडणूक कुठला पॅटर्न महत्त्व ठरेल? काय कुठल्या निवडणुका अँगलने जायला असं काय वाटतं? विकास कामं, जी कामं आमदारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी विकास कामं केली आहेत, त्या विकास कामाच्या जोरावरती आम्ही ही निवडणूक जोडू आणि आमचा पूर्ण पॅनल, आमची पूर्ण सत्ता या कर्जत शहरामध्ये येईल, हे तुम्हाला मी ठामपणे सांगू शकतो. 2 महिला नगराध्यक्ष राहत आहेत थेटसाठी, कसं वाटतंय? दोन्ही उमेदवारांना कसं पाहताय तुम्ही? आता काय मी असं म्हणणार नाही कोण सुशिक्षित किंवा अनिश्चित हा प्रकार नाही, हे लढाई असते. बोलून टाका ना तुम्ही. आता काय असं काय नाही. आता ते कोण म्हणतात, जनता म्हणतात, कोण आता सुशिक्षित आहे, अशिक्षित आहे, हा प्रकार नसतो. किंवा काही हा जे उमेदवार दोन्ही पण चांगले आहेत, दोन्ही उमेदवार आहेत, त्यांना पण अनुभव आहे. ह्या पण डॉक्टर स्वाती अक्षय लाड, ह्या पण उमेदवार चांगले आहेत. नाही जे आहेत ज्या त्या पण अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांचं, ते पण आहेत आणि होईल लढत चांगली होईल आणि आम्ही नक्कीच जिंकू. लढत होईल? हा, लढत चांगलीच होईल आणि आम्ही जिंकू म्हटलं. कोण जिंकणार? हा, स्वाती अक्षय लाड ह्या जिंकतील. हो हो. सुशिक्षित चेहरा पाहिजे, सुशिक्षित चेहरा पाहिजे. ओके. हे होते प्रकाश डेरुणकर यांनी दिलखुलास आपल्याशी मुलाखत केली. विकासाचे मुद्दे, माझ्या प्रभागात बऱ्यापैकी काम झालं, मात्र अनेक कामं मला करायची. मी पुन्हा एकदा प्रभागामध्ये मतदारांकडे संधी मागतोय. असा तुम्हाला खरं शुभेच्छा तुमच्या निवडणुकीसाठी, पॅटर्नसाठी आणि प्रभागासाठी. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.